आता जर का त्या डायरिया समजलेला आहे, तर एखाद्या माणसाला डायरिया आहे आणि त्यांना घरी आज लूज मोशनचा प्रॉब्लेम चालू झालेला आहे, तर घरच्या घरी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर त्यांनी त्याचं केअर करतात. येस, ऍब्सोल्युटली फार इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा काय असते की एक मिथ असते की पहिले तर म्हणजे दोन प्रकारचे लोक असतात की ज्यांचं एक तर रिलक्टन्स असते डॉक्टरला दाखवण्याचं, किंवा काही लोकांचं असते की ते गरज असते, म्हणजे काही लोक एकदम तातडीनं धाव घेतात. पहिला एपिसोड झाले की दुसऱ्या एपिसोडच्या अगोदर घरी घेऊन इथं डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये. येस, सो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा डायरिया कधी कधी म्हणजे शॉर्ट लास्टिंग डायरियाज पण असतात. सो त्याच्यामध्ये घाबरण्याची आवश्यकता नसते. इव्हन नुसतं रिहायड्रेशन सुद्धा पुरेसं असते. रिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय? रिहायड्रेशन म्हणजे पाण्यात जे शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे असते ते कमी झालेलं असतं, तर त्याला आपण परत पाण्यात शरीरातली पाण्याची पातळी वाढवणे सोप्या भाषेत. म्हणजे जितकं बाहेर जातंय तितकं वरतून पाणी घेणं कंपल्शन आहे. येस, सो जनरली एका स्टूल्स मध्ये असं ढोबळ मानाने पकडलं जाते की 200 ते 300 ml वॉटर लॉस होत आहे. सो जेवढा लॉस असतो अधिक 1000 ml जनरली आम्ही रेकमेंड करतो की त्या लोकांना तेवढा लॉस प्लस 1000 जर का उन्हाळा असेल तर, आणि इतर वेळेस 500 ml प्लस 1500 ml एवढं इंटेक त्यांचं असलं पाहिजे. ओके, सो दॅट जे लॉसेस असतात ते भरून घेतात. सो हे झालं पाण्याचं रिप्लेनिशमेंट झालं, पण इलेक्ट्रोलाइटचं रिप्लेनिशमेंट सुद्धा आवश्यक असते. ओके, सो त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनली जे मिळणारं मार्केटमध्ये मिळणारं ORS फॉर्म्युलेशन जे असते ते घेऊ शकतो आपण घरच्या घरी. ORS मध्ये दोन्ही मिळतात, एक तर पावडर फॉर्म मध्ये मिळते किंवा लिक्विड फॉर्म मध्ये पण मिळते. दोन्ही जवळपास सारखे आहेत. महत्वाची गोष्ट, मार्केटमध्ये असेही काही प्रिपरेशनचे जे खरे ORS नाही आहेत. ओके, कारण ORSचा एक फिक्स्ड फॉर्म्युला दिलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेने. सो तो फॉर्म्युला जो असतो तो एक रिकमेंडेड स्टँडर्डाइज फॉर्म्युला आहे. त्या WHO ORS घ्यायला पाहिजे बेसिकली. ओके, आता जर का एखादा पॉकेट ORS, कारण पूर्ण डायरियामध्ये सगळ्यात महत्वाचा ट्रीटमेंट पार्ट आहे ORS. ORS बद्दल थोडंसं जास्त इन्फॉर्मेशन दिलं तर ट्रीटमेंट बद्दल त्यांना कळेल. जर एखादं पॉकेट ORS आणलं तर किती ml मध्ये आपल्याला मिक्स करून द्यायला पाहिजे? दोन टाईपचे पॉकेट्स मिळतात, दोन टाईपचे सॅशे मिळतात. त्याच्यामध्ये लिहिलेलं असते, एक असते जनरली 200 ml म्हणजे एक ग्लास वॉटरसाठी असते, आणि काही पॉकेट्स असतात एक सबंध लिटर मध्ये ते मिसळायला लागतात. ओके, सो ते त्यासोबत मिसळून घेऊ शकतो. असं करणं चुकीचं आहे. 100 ml मध्ये तुम्ही एक अर्ध पॉकेट किंवा 1 लिटर मध्ये अर्ध पॉकेट टाकतो आणि पितो, पण तुमच्या बॉडीला ते ऍक्च्युअल मध्ये हे होत नाही, बेनिफिट होत नाही. त्याची स्पेसिफिक एका ग्लास मध्ये एक पॉकेट किंवा 1 लिटर पाण्यामध्ये एक पॉकेट, हे प्रॉपर जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले ते इन्स्ट्रक्शन केलं तरच तो जो काही तयार केलेला ORS आहे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर. बिकॉज त्याचं प्रमाण मेंटेन झालं पाहिजे. पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाइटचं गुणोत्तर जे असते, प्रपोर्शन जे असते ते मेंटेन झालं पाहिजे. तर करता असं जर कॉन्सन्ट्रेटेड पण नको, अति डायल्यूट पण नको. मग तसं जर करता नसलं असतं तर प्रत्येकाला आपण सांगितलं असतं घरी जाऊन पाण्यामध्ये तुम्ही मीठ आणि साखर टाका, पिया. त्याला प्रमाण होणार नाही, म्हणूनच आपण ORS. येस, ऍब्सोल्युटली. पण जिथे ज्या दुर्गम भागात जर का ORS उपलब्ध नसेल तर हा प्रकार सुद्धा करता येऊ शकतो. जिथे ORS उपलब्ध हे बेटर. येस, ज्याच्यामध्ये मीठ, लिंबू आणि साखर आणि पाणी एवढं घेऊन सुद्धा घरच्या घरी ORS बनवता येऊ शकतो. म्हणजे तिथं कार्बोहायड्रेट आपल्या एक एनर्जी सोर्स पण जायला पाहिजे सेलला, आणि वॉटर पण जायला पाहिजे, इलेक्ट्रोलाइट पण जायला पाहिजे, जेणेकरून शरीरातली वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट मात्रा मेंटेन राहायला पाहिजे जोपर्यंत लूज मोशन होते, जेणेकरून रिकव्हरी सुद्धा चांगली होईल आणि तुमचा आउटकम सुद्धा चांगला होईल. नक्कीच. आता ORS पाणी हा तर महत्वाचा घटक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त घरी काय करायला पाहिजे एखाद्या डायरियाच्या पेशंटने? सो सगळ्यात महत्वाचं असते की डायरिया जर का कोणाला झाला तर जनरली लोकांचं असते की फूड बंद करतात, जेवण बंद करतात, तर ते सगळ्यात चुकीचं आहे. त्या व्यक्तीने प्रमाणात जेवण घ्यायलाच पाहिजे. ब्लँड डाएट घ्या म्हणून. आणि जनरली साधं ऍज यू सेड ब्लँड डाएट सुद्धा, म्हणजे साधं डाएट ज्याला आपण म्हणतो की कमी मसालेयुक्त आहार घेतला पाहिजे. घरचं जेवण जे असते ते कधी पण चांगलं असते, बेटर असते. दही भात, डाळ भात, येस, दही भात, साधी रोटी. येस, सगळ्यात महत्वाचं दही भात, कारण दह्यामध्ये सगळ्यांनाच माहिती प्रोबायोटिकचं प्रमाण असते. सो लॅक्टोबॅसिलसचं प्रमाण असल्यामुळे दही आणि भात हा सगळ्यात चांगला आहार मानला जातो. हायड्रेशन महत्वाचं आहे आणि फूड इंटेक सुद्धा महत्वाचं आहे. ओके, आणि थोडंसं रेस्ट पण घेणं गरजेचं आहे, कारण बॉडीमध्ये इतकं सगळं स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट चालू आहे आणि डायरिया होते, त्याच्यामध्ये तुम्ही जर का कामं सगळे स्वतःवरती ठेवलं तरी गोंधळ होतो. येस, ऍब्सोल्युटली. रेस्ट हा कुठल्याही इन्फेक्शनची ट्रीटमेंटचा एक पार्ट आहे, कारण बॉडीमध्ये ऑलरेडी बॉडी इज फायटिंग विथ द इन्फेक्शन.
सो बॉडीला रेस्ट देणं थोडं सपोर्ट केलं तर बॉडी लवकर रिकव्हरी होईल. आता डायरियामध्ये वॉटर झालं, ओआरएस झालं, साधं खाणं झालं, रेस्ट झालं, आणखीन एक महत्वाचा भाग आहे गोळ्या औषध. तर गोळ्या औषध काय घेणं गरजेचं आहे? आणि आजकालचा खूप मोठा फॅड असतो की लूज मोशन पहिला एपिसोड झाला ती पिवळी बारीक गोळी म्हणून लोमोटिल वगैरे जाऊन फार्मसीमध्ये तरी घेतात, नाही तर घरात ठेवून देतात. लूज मोशन झाले की गोळी बंद करणं, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? येस, ऍब्सोल्युटली. सो महत्वाचा विषय आहे की अप्रोप्रिएट मेडिसिन्स घेणं फार आवश्यक आहे. सो डॉक्टर्सनी बघितल्यानंतर डॉक्टर्स डिसाईड करतात की कुठल्या प्रकारचं अँटीबायोटिक्सची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे मेडिसिन्स देतात. महत्वाचा भाग आहे की लोमोटिल फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण लोमोटिल बऱ्याच लोकांना खूपच आवडते आणि लोक ताबडतोब घेतात, पण ती चुकीची पद्धत आहे. कारण इन्फेक्टिव्ह डायरियामध्ये ज्याला आम्ही म्हणतो एक टॉक्सिक मेगाकोलन नावाचा एक प्रकार होण्याची एक रिस्क असते. जनरली काय असते की जुलाब झाल्यानंतर बरेचसे बॅक्टेरिया जे असतात ते त्यांचे जे टॉक्झिन्स असतात, विष जे असतात ते पोटामध्ये सोडतात आणि बॉडीचा रिस्पॉन्स असतो की ते टॉक्झिन बाहेर फेकण्यासाठी बॉडी मुवमेंट वाढवून ते टॉक्झिन्सला बाहेर फेकते आणि जुलाब पाणी पण टाकतं आणि मुवमेंट वाढून सगळं घाण बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू असतो. सो जर का इन्फेक्शन ट्रीट नाही झालं आणि जर का तुम्ही मोशन म्हणजे मोमेंट थांबवली बाउल मोमेंटची, तर ते टॉक्झिन्स तिथल्या तिथे ऍक्ट करतात आणि आतड्यांमध्ये अजून गंभीर प्रकारचे आजार करू शकतात, ज्याला टॉक्सिक मेगाकोलन म्हणतात, ज्याला बऱ्याच वेळा सर्जरी करून मॅनेज करायला लागते. सो लोमोटिल पहिल्या क्षणात घेणं अतिशय चुकीचं आहे आणि विदाऊट कन्सल्टेशन घेणं अतिशय चुकीचं आहे. इव्हन जर का तुम्ही अर्ली फेज ऑफ डायरियामध्ये लोमोटिलचं बॉम्बार्डमेंट करून 2-3 घेऊन लूज मोशन थांबतं, पण तो डिसीज आतच राहून तुमची रिकव्हरी फेज खूप लांब होते. काही काही पेशंट मध्ये पहिले 2-3 लोमोटिल घेतल्यामुळे तुम्हाला ऍटलिस्ट 2 दिवसाचा डायरियाचं ट्रीटमेंट होऊन बरं होणारा आजार 2-2, 3-3 आठवडे त्याच्यामध्ये गट डिस्टर्बन्स मध्ये काढावा लागतो. ओके. आणखीन दुसरं काही मेडिकल ट्रीटमेंट तुम्ही करता का डायरियामध्ये? ऍडमिशन वगैरे कधी करता डायरियामध्ये? सो डायरियामध्ये जे आपण पहिले डिस्कस केलेलं आहे की जुलाब अतिशय जास्त झाल्यानंतर जर का बॉडीमध्ये डिहायड्रेशन जास्त झालेलं असेल, लघवीचं प्रमाण कमी झालेलं असेल, किडन्यांचं बऱ्याच वेळा असं होते क्रिएटिनिन सुद्धा वाढते, किडनी फंक्शन या लेवलला खालावते की शरीरामध्ये ऍसिड तयार व्हायला लागते. कधी कधी अतिशय रेअरली कधी कधी ज्याला म्हणतो हिमोडायलिसिसची पण आवश्यकता पडते. इलेक्ट्रोलाइट्सचं इम्बॅलन्स खूप प्रमाणात झालं, सोडियमचं प्रमाण अति कमी किंवा अति जास्त झालं, पोटॅशियमचं प्रमाण अति कमी किंवा अति जास्त झालं, त्या कंडिशन्समध्ये ऍडमिशनची गरज असू शकते. बऱ्याच वेळा बीपी फार प्रमाणात कमी झालेलं असेल त्यावेळेस आवश्यकता पडू शकते. आणि क्रोनिक डायरियामध्ये डेफिनेटली रिक्वायर्ड असते, कारण भरपूर तपासण्या करायच्या असतात, भरपूर इंजेक्टेबल मेडिसिन द्यायचे असतात, त्यावेळेस ऍडमिशनची गरज. इव्हन ओरल इंटेक चांगला घेत नाही, हायड्रेशन होत नाही, त्यावेळेला ऍडमिशन करून आयव्ही फ्लुइड. ऍब्सोल्युटली. बऱ्याच वेळा जुलाब ज्या लोकांना होतं त्यांना कॉमनली व्हॉमिटिंग होते, वांती आणि उलटीचा प्रकार असतो. त्यावेळेस सुद्धा जेव्हा ओरल मेडिसिन तुम्ही देऊ शकत नाही तेव्हा इंजेक्टेबल मेडिसिन शिवाय पर्याय उरत नाही, त्यावेळेला